आज मित्रांनो सकाळपासून समधी शांत शांत होती, कारण तुम्हाला माहिती आहे आज मेजर जायचा होता. मेजरची ऑल फॅमिली गेली. म्हणून कोणीच कोणाला बोलत नव्हतं. विषय असा की माहीत होतं प्रत्येकाच्या मनाला की आता एवढं 10 दिवस आपण समधी मिळून हसून खेळून राहिलो, आता कुठंतरी लांब जायचा विषय आलाय. मस्तीत तिथंच नाही घरापर्यंत, तिथून पण लांब जायचा विषय म्हणजे मेजरचा. त्याचं जम्बूला असतो तो बॉन्ड्रीवरती 2च वर्ष आता नोकर राहिली. पण त्याला दुःख वाटत होतं ह्याचं की बाबा एवढ्या फॅमिलीला सोडून मी जातोय. प्रत्येकाला म्हणाय प्रत्येक लेकरं बाळेत. आज मी जरी कुठे गेलो तर 4 वेळा पोरांची मला आठवण येते. माझी पोरं कावऱ्या बावऱ्या 4 वेळा दाराकडे बघतात पप्पा कधी येईल म्हणून. तसं त्याची पण लेकरं आहे ती काळजावरती तुम्हाला सांग दगड ठेवून जात असतोय ते. म्हणून समधी शांत शांत होतो आणि कसं तरी घर उचलून टाकल्यासारखं झालं. समजा शांत आहे आता. मग तर ह्या टायमिंगला तर समजा कालवा होता घरामध्ये. आणि सकाळ सकाळ मग सोडायला कोण जायचं त्याला स्टँडवरती. मी तयार, तिकडं पांडू तयार. पांडू सकाळ सकाळी आला. मेजर मी झोपलो होतो. मला म्हणला बावड्या उठ म्हणला. म्हणलं का रे? जायचंय म्हणलं आपल्याला कुठंतरी. अरे म्हणलं कुठं? अरे ह्याला सोडायला जायचं. नाही म्हणला बाप्पाला पण घे सोबत. अरे कुठं जायचंय? नाही म्हणला चल. आम्हाला ती कुठं घेऊन गेला माहिती आहे का? अशा ठिकाणी घेऊन गेला बारामती सोडून 1-2 किलोमीटर बाहेर. दोघं गेलो. गाडीत बसताना तुम्हाला सांग मेजर माझ्या गाडीवर बसला होता. पांडू मला माझ्या गाडीत बस की. ती मला 4 चाकीत जमत नाही, फिरलं नव्हतं. आणि मला पण तीच प्रॉब्लेम आहे. पण शक्यतो करून कुणी पण आलं ना माझ्याच घरी असतात समधी, कारण मला सोडत नाहीत. कुणी असो, मावस भाव असो, चुलत भाव असो किंवा घरचे कुणी असो, मायापाशी राहते ते. मग त्यांना काय होतं काय की तिथं गेल्यानंतर मग मी बाप्पाला म्हणलं बस कुठं पण बस, कुठल्या पण गाडीत. मला नको पांड्याने बारीक तोंड केलं. म्हणलं परत काय तर, पण त्याचं काय नसतंय तसं. पण तोच बसला त्या गाडीत आणि दोघं गप्पा हाणत हाणत गेले. मी पाठीमागला त्या मोटरसायकलवरती. त्यांनी नेलं कुठं माहिती आहे का? जागा दाखवायला. जागा बघितली त्याने. मग त्यावरती आता म्हणलं बावड्या बघ ही खांबते ती खांब अशी जागा आहे, भेटते काय 4 लाख रुपये गुंठ्याने, घेऊ आपण. ती जागा बघून माझं तर मन नाही झालं. तेव्हा मेजरने एक सोल्युशन तेव्हा काढलं. मेजर म्हणजे नेहमी समध्याच्या विचाराने आम्ही कुठलं निर्णय घेत असतो. केशव, माधव, पांडू आम्ही 4 सख्यासारखं राहतो आणि आमच्या दाजीचा निर्णय कानावर घालून बाकीचं होत असतात विषय घरातलं कुठलं पण. मग बाकी कोणालाही विचारत नाही, कोणालाही विचारत पण नाही, ही पण करत नाही, किंमत पण देत नाही. एवढीच फक्त. मेजर इथूनच सांगत होता गाडीत त्याला की पहिलं काय कर, एखादा गाळ्या घे, त्यात बिझनेस चालू कर. मग ती फिरतं चक्र या, इन्कम पण देईन आणि ती फेडत पण राहीन. पण जागा घेणं, घर बांधणं हे मेंटेनन्स खर्च आहे. जागा स्टॉप आहे. माणूस नेहमी चक्र फिरतं करत जा. मला तू ती कर नंतर ते कर असं काय सांगितलं गोष्टी. मला पण जागा ती नाही पसंत पडली, लांब होती. मग म्हणलं इथं बघू. म्हणलं लय जागा बघितली. म्हणला एका इथं हुके आले की त्याला होतं असं. घरी आल्यानंतर मग तोपर्यंत समजा उरकाउरकी चालू होते, पोरं हे ते. मग आला तो क्षण जायच्या टायमिंगला गाडीत बसला तो. मीनाक्षी वहिनी, पोरं ही एकामेकाच्या गळ्यात पडली. भाऊ मस्त बोलत होता मेजर, पण त्या डोळ्यात पाणी दिसत होतं, प्रेम दिसत होतं त्याचं. ती पाणी दडवत होता किंवा माया दडवत होता, कठोर मन करत होता. तसंच आम्ही पण तुम्हाला सांगतो माया दडवत होतो, लय नजर देत नव्हतो. ठीक आहे म्हणला, जा आगाऊ काय उद्योग करू नको. मला म्हणला कोणाच्या वाटेला जाऊ नको, लेकरं ही ती बघ, व्हिडिओ बनवत जा, वेळेला टाकत जा, भांडण करू नको, घरच्यांना घालून पाडून बोलत जाऊ नको, राग आला की मला कॉल करत जा.
असं ती वारंवार सांगत असतोय, जाताना सांगितलं. काय पांडूला काय गोष्टी कळत नाही त्या, म्हणजे कुठल्या किंवा पाहुणचार म्हणा असो किंवा काय ह्यातलं त्याला काय एवढं नॉलेज नाही, म्हणून तो समजून घेतो. तो म्हणतो तो बालिश आहे, जाऊ दे. बाकीच्या समजत ज्ञान आहे त्याला, ती लय माणसातलं ही नाही. समजूतदार आहे तसा. कपडे घ्यायला नको म्हणत होता, अरे बाहेरच्यांना घ्या यायची पाहुण्यावर. मी काय पाहुणा आहे का म्हणतो, सारखं म्हणतो. आणि हक्काने तुम्हाला सांगतो, आला ना तो, मी पांडू घरी जातो, केशवची गाठ घेतो, लेकरा बाळाची येतो, असं आम्ही एका जेवण राहतो बघा. तर आज गेला पांडू, सोडून आला. मग अशी कॉल केला त्याला, कुठे म्हणलं तर हाय म्हणलं गाडीतच, तासाभराने पोचतो, दमादमाने येतोय. त्याला गाडी जमत नाही, पण तुम्हाला सांगतो बेळगावची गाडी, पॅसेंजर बघितले डायरेक्ट शुक्रवारी असते. पोरांची पण बुडत होती, तरी पण तो राहायला भारी वाटलं. आणि खास स्वीटीची सुपारीसुद्धा त्यामुळेच ठेवली होती आम्ही महाग, माहिती नाही, कारण त्याला तो वर्षातनं 6 महिन्यातनं सुट्टी भेटते. तो सुट्टी घेऊन आला. कधीतरी सुपारी फोडून ठेवायची होते म्हणलं मेजर आल्यानंतरच, कारण 4 मामा आहेत आम्ही तिचं, केशव, माधव, सोमा, पांडू. हे चौघच काय असन ते असन. गेला मग अशी कॉल आलता, पोचलो म्हणला घरी, आराम करतो. कर म्हणलं, आता लय फिरल्यानं होते मला, लेकरं हिथून तिथून मांडव झोपले होते, लय त्रास झाला म्हणला. इष्ट्या बादला बदली हे ते दिवस गेला. आता अजून 2-4 दिवस आहे, तो आठवडाभर, आणि नंतर एक चक्कर मारतो म्हणला इथे एकटा, आणि नंतर मग जातो म्हणला कामावरती. म्हणजे समधी तुम्हाला सांगतो सॅडच होते घरचे, म्हणजे समधी इमोशनलच होते. मग प्रियंकाला पण करमलं नाही, वहिनी गेल्या, पोरं गेली, आम्हाला पण कर्मा नाही, बसलोय. आणि हास्या मजा की तर चलत राहायचं. आता तुम्हाला सांगतो म्हणलं सांगावं आपलं यूट्यूब फॅमिलीला, काय कर्मा नाही. मग कसं आहे माहिती आहे, माणसं काय काय म्हणतात ना, माणूस घाणी माणूस जवळ असला की डोक्यात असतो, लांब गेला की हृदयात असतो. तसं त्याचं वाक्य की ते म्हणतो लांब असणं तेवढं प्रेम वाढतं, म्हणलं जवळ नको म्हणलं. काय माणूस म्हणतात माणूस घाणे म्हणजे कसं, माणूस खपत नाही, पण आमचं उलट आहे, आम्हाला माणूस गेल्यावर खपत नाही, माणूस असल्यावर खपतं. म्हणजे आमच्याकडं आलं की आम्हाला वाटतं किती पण दिवस राहू, कुणी पण असो, फॅन असो, पाहुणा रावळ असो, जेवढं पाहुणचार करेन तेवढं मला वाटतं कमीच आहे. तरी पण ह्या वेळेला त्याला गंडून कपडे घेतले संध्याला, म्हणून बरं आहे. माणूस गेल्यानंतर आम्हाला खपत नाही गेलेलं, हे असं आमचं आहे. कधी आम्ही बारकाई बघत नाही, काय नाही, पण लक्ष असतंय त्याचं सारखं माझ्याकडं असतंय. कुठल्याही मदतीला हक्काने धावतो, भले त्याला नसू द्या पण आपल्याला देतो ते, असं आहे. समद्यांची काळजी करतो, माझी, पांडूची, केशवची. आणि आज त्याच्यामुळंच तुम्हाला सांगतो, चौघं भाऊ एकत्र आहेत, टिकून आहेत. नेहमी सांगत असतो बायकांचं कधी ऐकायचं नाही. बायकांनी कितीही काही केलं ना, डायरेक्ट भावाला सांगायचं तुझी बायको अशी म्हणली, खरं आहे का, पण तिचं ऐकून ती गुदमरून घेऊन शब्द जगायचं नाही, विनाकारण गैरसमज करायचं नाही. आयांची भांडणं होती तर आयांना बोलून देत नव्हता, माझ्या आईला त्याच्या आईला एकमेकीला. आम्हीच निर्णय घ्यायचो, तेव्हापासून कुठंतरी एकत्र आलो आम्ही. आता लग्न झाली तर बायकांचं ऐकत नाही आम्ही भाऊ हे असं टिकवायचं म्हणतो. आता लेकरं मोठी झाल्यानंतर काय होईल सांगता येत नाही, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तर फुटून देत नाही किंवा तुम्हाला कुठं जाऊन देत नाही. मध्ये मी पुण्याला चाललो होतो तर त्यांनीच लय पुढाकार घेतला, लय समजवण्याचा प्रयत्न केला. तिकडं पांडूला खवळला ही ती. पांडू मला काय माहीत नाही, मी म्हणलं ते ब्लॉगसाठी बनवतोय काय काय असं वगैरे काय, पण माझं काय असतं ते ओरिजिनल असतं. तेव्हा ते पांडू येऊन, त्याला पण लय माया, पण ते दाखवत नाही. मला पण माया, म्हणजे चौघांना पण आहे. केशवला पण शब्द काय करूस तर तो लगेच इथं धावत येतो, भले बिचाऱ्याकडे काय नसू द्या, पण माणूस धंदा काटाय कामाला. तुम्हाला सांगतो भावाच्या शब्द मोडून देत नाही, एकामेकालाच आहे. आणि त्यातल्या त्यात आम्हाला चौघांना म्हणून एक भाची, एक बहीण म्हणजे वैशाली ताई, तिचा भरपूर लाड करतो आम्ही.
असं हे आमचं कुटुंब. बरं ठीक आहे, चला काय नाही, तो गेला पोचला. आपलं रोजचं रुटीन तर हे आलंय, ते चालूच आहे. उद्या लावायचं शूट. तर सुपारीमुळे गेला, एपिसोड आला नाही, वेळ भेटला नाही. पण उद्या शूट लावतो आम्ही, रविवारी एपिसोड आहे. तिच आहे पोरगी सारखं. गुड नाईट मित्रांनो.